नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी प्रकाश लोंढे आपलं सर स्वागत करत आहे। आज दिनांक 5 एप्रिल 2026 वार रविवार उलटिकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये मोठी बनावटी घसरण झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर हे आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळतात। इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर बघितलं तर साधारणतः 100 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कलर आणि क्वालिटी असलेल्या कांद्यासाठी साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। गावरान कांद्यासाठी 13 तर हलक्या मालासाठी 9 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला हलक्या मालांसाठी दर पाहायला होते। त्याचबरोबर लाल कांदे जर बघितलं तर साधारणतः 7 ते 9 रुपयाच्या दरम्यान आपल्याला लाल कांदे विक्री होताना पाहायला होतात। एका दुसऱ्या वक्कलसाठी 10 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते। आवक मार्केटमध्ये साधारणतः स्थिर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी स्थिरता पाहायला होते। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे होते 10 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला होते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला होतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहेत 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला होतात। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे आहेत साधारणतः हिरव्या काकडीसाठी 12 ते 14 रुपयापर्यंत, तर पांढऱ्या काकडीसाठी 16 ते 18 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलकी माल जे 25 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरगावसाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर येते 30 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होतात। वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगर साधारणतः दर जे 10 तर हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते। जळगावचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे येते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर जर बघितलं तर साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला होतात। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे येते साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे 3 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे आहेत साधारणतः चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर जर पाहिले तर साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला होतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल येते 7 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। सुटपांचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांचे दर जे साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 9 ते 10 रुपयापासून देखील सुटपांचे दर पाहायला होतात। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होतात। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे साधारणतः चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर लहान साईज मध्ये हलकी माल जे 150 ते 140 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी जास्त होताना पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील वाढ झालेली पाहायला होते। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायवान तसेच VNR पेरूसाठी साधारणतः दर जे होते
25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पार होते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे 10 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पार होतात. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पार होतात. लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील दर पार होतात. झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पिवळे तसेच लाल झेंडूसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील दर पार होतात. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलके माल जे 20 ते 22 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पार होतात. गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 तर हलके मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पार होतात. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलके मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पार होतात. राष्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील राष्ट्रसाठी दर पार होतोय. पिंकटीचे तसेच ब्ल्यूडीचे दर आपल्याला बरेच दिवसापासून कमी झालेली पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण बरेच दिवसापासून पाहायला मिळते. टेटसची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर गोल्डन डीजीची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते. सर्व कट फ्लावरचे दर जे आहेत साधारण पिंक डीजी ब्ल्यू डीजी असतील. त्याचबरोबर टेटस आणि गोल्डन डीजीचे दर जे आहेत 10 रुपयापर्यंत उच्चांकी पार होतात. हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील दर पार होते. त्याचबरोबर कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कामिनीचे दर पार होतात. सनफ्लावरची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होतात. डच गुलाबची आवक आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील डच गुलाबचे दर पार होतात. आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पार होते. त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पार होते.